आणि आता या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात महाफास्ट 100 मधून। अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश, देवेंद्र फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न। भाजप प्रवेशाचा निर्णय सोपा नव्हता, स्थानिक हित आणि देशाच्या विकासासाठी निर्णय घेतला, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। आजपासून नवा राजकीय प्रवास सुरू, भाजपसाठी प्रामाणिकपणे आणि जोमानं काम करणार, पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। भाजपकडे कोणतीही मागणी नाही, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार, अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण। अशोक चव्हाणांकडून भाजपऐवजी काँग्रेसचा काँग्रेस उल्लेख करताच उपस्थित सर्व नेत्यांमध्ये हशा पिकला। 40 वर्षांची सवय असल्यानं असं झाल्याचं चव्हाणांकडून स्पष्ट। अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश, अमर राजूरकर अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक। अशोक चव्हाण राष्ट्रीय उंचीचे नेते, चव्हाणांबाबतचा निर्णय आता राष्ट्रीय भाजप घेईल, फडणवीसांकडून चव्हाणांच्या राज्यसभेचे संकेत। अनेक नेते आमच्या संपर्कात, फडणवीसांचं सूचक वक्तव्य, तर चव्हाणांना साथ देणारे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार, फडणवीसांची माहिती। आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा, विकास योगदान देण्यासाठी चव्हाणांचाच भाजपमध्ये प्रवेश, मोदींना साथ देण्याचा चव्हाणांचा विचार, फडणवीसांकडून अशोक चव्हाणांचं स्वागत। मला पदाची अपेक्षा नाही असं चव्हाणांनी सांगितलंय, चव्हाणांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली, फडणवीसांची प्रतिक्रिया। ईडी सीबीआयचा ससेमिरा लावल्यानं अशोक चव्हाण भाजपात दाखल, भ्रष्ट वाटणारे आता अचानक तुम्हाला पूजनीय कसे वाटू लागले, नाना पटोलेंची ट्विटद्वारे भाजपवर टीका। पटोले कोणत्याही पक्षात टिकू शकत नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंवर टीका केली। मवियाच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलावर पवारांशी 2 तास चर्चा, शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर रमेश चेन्नीथलांची माहिती। आदर्शबाबतचा हायकोर्टाचा निकाल आमच्या बाजूनं, आदर्श घोटाळ्याबाबतच्या प्रश्नावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते, चव्हाणांच्या जाण्यानं महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही, संजय राऊतांचा दावा। अशोक चव्हाण स्वतःचे 12 वाजवून घेतात, अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर खासदार संजय राऊतांची टीका। भाजपला कितीही फोडाफोडी करू द्या, लोकसभेत महाविकास आघाडी भाजपपेक्षा 10 जागा जास्तच जिंकणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। अशोक चव्हाणांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू झालं होतं, वडेट्टीवारांचा दावा, तर इतर पक्षातील नेते पळवून भाजप घर सजवतंय, वडेट्टीवारांची टीका। अशोक चव्हाणांवर फडणवीसांच्या नेतृत्वात काम करण्याची वेळ, फडणवीसांच्या नेतृत्वात काम करेन असं चव्हाणांना म्हणावं लागतंय, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची चव्हाणांवर टीका। तुरुंगापासून वाचण्यासाठी अशोक चव्हाण भाजपवासी झालेत, शिंदे अजित पवार आणि चव्हाणांमुळे फडणवीसांची कचोरी होणार, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची टीका। मी कायम काँग्रेस सोबतच राहणार, ज्यांना पक्ष सोडायचा असतो ते काहीही कारण देतात, पक्षातील लोक बाहेर गेली मात्र काँग्रेसचे मतदार तिथेच आहेत, आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। माझ्या राजीनाम्याच्या बातमीत तथ्य नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार, पक्षाचा कोणताही आमदार राजीनामा देणार नाही, आमदार कुणाल पाटील यांचं वक्तव्य। अशोक चव्हाण आमचे नेते, त्यांचे भाजप प्रवेशासाठी अभिनंदन, काँग्रेस आमदार मोहन हंबर्डेकर यांच्याकडून अशोक चव्हाणांचं अभिनंदन। राज्यसभेच्या 6 जागा महायुती लढणार, चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे 6वी जागा महायुतीसाठी सुरक्षित, भाजप 4 तर शिंदे आणि अजित पवार गट प्रत्येकी 1-1 जागा लढणार। राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे 20 ते 22 आमदार विरोधात मतदान करण्याची शक्यता, 20-22 पैकी काही आमदार अशोक चव्हाणांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एनओसीची मागणी, चव्हाणांनी तातडीनं भरली 12,300 रुपयांची थकबाकी, एनओसी मागितल्यानं राज्यसभेसाठी पूर्वतयारी असल्याची चर्चा। नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे नाव आणि फोटो असलेले सर्व बॅनर्स आणि पोस्टर्स काँग्रेसनं हटवले, नांदेड जिल्हा आणि शहर कमिटी काँग्रेस यांचा निर्णय। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून पवार गटानं भाजपला डिवचलं, खोके आणि ईडीला उल्लेख करत शरद पवार गटाच्या ट्विटर हँडलवरून भाजपला डिवचणारं ट्विट। सोनिया गांधींची राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित, उमेदवारीसाठी आवश्यक सर्व कागदपत्र तयार, आज अंतिम निर्णय होणार।